पुरुषाचं आकर्षण आहे म्हणजे बायकोला नवऱ्याचं आकर्षण आहे. आणि जर स्त्री लज्जाभूषण लाजून मुरडून राहिली तर तिचं नवऱ्याला आकर्षण आहे महाराज. म्हणून मायबापाचं एकमेकाला आकर्षण कशामुळे? दोघा जणांच्या नेसण्यात बदल आहे म्हणून आकर्षण आहे. विठ्ठल दोघा जणांच्या हसण्यात बदल आहे. हो, पुरुषाला हसायचं ठरलं तर ढगाचा गडगडाट झाल्यासारखं वरी तोंड कर असं पुरुष हसू शकतो. आमच्या माता भगिनी अशा हसणारच नाही. हो, तोंडाला पदर लावतात, खाली वाकून हसत्या. हो, जसं ज्वारीचं कडूळ वगैरे असतं, वारा आल्यावर खाली होतं वाकत नाही, तशा वाकून पूर्णपणे हसत्या. हसण्यात बदल आहे, नेसण्यात बदल आहे, बसण्यात बदल आहे, खाण्यात बदल आहे. आमच्या माता भगिनींनी स्वयंपाक करायचा आणि नैवेद्य आपल्याला दाखवायचा. अगोदर आपल्याला दाखवायचा, आपण जेवायचं, त्यांनी स्वयंपाक करायचा. कितीही मोठ्या घरची बाई असली आणि स्वतंत्र जरी असली तरी बी तळता तळता कधी भजे खाईल का? जरी तिला ज्ञानोबारायांनी हरिपाठात शिकवलं असलं भजे खा त्वरित भावना ती भजे खाईल का? नाही. हो, भजे वृजे कमंडनम, खाणार नाही भजे ती तळता तळता. पण पुरुषाचं तसं नाही, तो तळता तळता तो भाजा खाऊ शकतो, पण कालवलेलं पीठ सुद्धा खाऊ शकतो. हा बदल आहे ना, हा दोन्हीतला बदल आहे ना महाराज. खाण्यात बदल आहे. खायचं ठरलं तरी बी आमच्या माता भगिनी तोंड बाजूला करून मर्यादेनं खात्याल महाराज. आमचं तसं काही नाही, आमचं चव्हाट्यावर आहे. म्हणून जाता जाता सांगतो महाराज, अजून मी ध्यानात ठेवा, पुरुषाचं खाणं आणि बाईचं न्हाणं झाकून असावं लागतं. चव्हाट्यावर दोन्ही बी गोष्टी आल्या तरी बी धर्माची मर्यादा समाप्त झाली. म्हणून बाईचं न्हाणं उघड्यावर नसावं आणि पुरुषाचं खाणं उघड्यावर नसावं. कारण आमच्या साधू संतांनी लिहिलंय महाराज, हो, रस्त्यात खाऊ नये. हो, पण काही काही लोकांना रस्त्यात खाण्यामध्ये रस्त्यात, काही काही लोकांना रस्त्यात खाण्यामध्येच रस्त्यात. हो, काही काही बिचारे फॅमिली सह वर्तमान जेवायला जाते रस्त्यात. हो, आणि फॅमिली रेस्टॉरंट, हो, म्हणजे अधोगतीचं लक्ष. रस्त्यात खाऊ नये, खाता खाता चालू नये, हो, चालता चालता खाऊ नये. म्हणून तर नियम महाराष्ट्राला शिकवला, चला वळू गाई, एका ठिकाणी बसायचं आणि एका ठिकाणी स्वस्थ चित्तानं जेवण करायचं. जेवण करण्यात दोघा जणांचे अंतर, काम करण्यामध्ये अंतर, काम करण्यात अंतर आहे. सकाळच्या पुढारी आमच्या माता भगिनी, त्यांचे काम वेगळे वेगळे असते. त्यांना विचारलं काय काय काम केलं तर त्या एकाला दोन जोडून सांगतात, एकाला दोन जोडून सांगतात. सारवण सुरवण केलं, आता सारवण कळलं पण सुरवण काय? हो, भांडे कुंडे केले, भांडे समजले पण कुंडे का? भाकरी तुकडा झाला, भाकरी करून तुकडे केले.
चहा पाणी केलं, चहा करून पुन्हा पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आला गेला झाला, पाहुणे रावळे झाले. हो, एका ताईला विचारलं, म्हणलं ताई मला पाहुणे कळाले, जे बाहेरगावून आलेले असतील ते पाहुणे कळाले, पण रावळे कळालेच नाही. तिने सांगितलं महाराज तुम्ही काशीला शिकलात ना? म्हणलं हो. तरी तुम्हाला काशी करता येत नाही? मी म्हणलं नाही ना. म्हणलं ताई हो मला तुम्हीच सांगता द्या, मला गुरुमंत्र सांगा. म्हणलं हो मला पाहुणे समजले, रावळे समजले नाही. ती म्हणली महाराज बाहेर गावून जे आलेले असते ते पाहुणे, आणि त्यांच्या बरोबर गावातले फिरत असते ते रावळे. पाहुणे रावळे. हो डबल सांगायचं, हो डबल सांगायचं असं. हो माता भगिनी कामाचा हो पूर्णपणे त्यांचं काम वेगळं. हो त्या सांगत्याला अभिमानानं सांगत्याला भांडी कुंडी केली. तसं पुरुषाला सांगता येईल का? उठल्या उठल्या मामी भांडी कुंडी झाडलोट केली असं म्हणता येईल का? नाही महाराज. पुरुषाचं काम वेगळं, माता भगिनीचं काम वेगळं, सगळं कामाचा दर्जा वेगळा. पूर्णपणे राहणं बोलणं खाणं. बोलायचं असलं तर जाऊ दे माय राहू दे माय, हो तुझं असंच असतं माय असं म्हणणार. पुरुषाचं तसं नाही. पुरुषाला गबस रे आगाव पण करू नको, हे पुरुषाचं बोलणं झालं. दरडावून बोलणं पुरुषाचं झालं. पुरुषाला स्त्रीचं बोलता येत नाही, स्त्रीला पुरुषाचं बोलता येत नाही. हावभावात बदल आहे महाराज, हावभावात बदल आहे. नुसतं बघायचं असलं तरी मी पुरुषाचं बघणं असं स्त्रियाचं. बघण्यात बदल आहे. हो सगळ्यात बदल आहे, सगळ्यात बदल. हो आणि ह्यो सगळ्यात एवढा बदल आहे. हा बदल तुकोबारा एकत्रित कसा करा याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराज. निसर्गानं निर्माण करीत असताना 3 भेद निर्माण केले. ते 3 भेद कधीच